पत्नी नोकरी करत असेल तर तिला मेंटेनन्स मिळतो का? माझी पत्नी नोकरी करते. मग मी तिला मेंटेनन्स का द्यायचा? हा प्रश्न अनेक पती विचारतात. पण कायदा काय सांगतो? पत्नी नोकरी करत असेल तर तिला मेंटेनन्स मिळत नाही का? याचे उत्तर आहे, फक्त पत्नी नोकरी करते म्हणून तिचा मेंटेनन्सचा हक्क आपोआप संपत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये हेच अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. जास्त वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट संध्या गाडे, अरुणा या लीगल कन्सल्टंटमध्ये आपलं मनापासून स्वागत करत आहे. सुरू करूया. पत्नी नोकरी करत असेल तर मेंटेनन्स मिळू शकते का? हो, काही परिस्थितीमध्ये मिळू शकतो. पत्नी नोकरी करते किंवा काही उत्पन्न कमवते हे एकट्याने मेंटेनन्स नाकारण्याचे कारण ठरत नाही. कोर्ट मुख्यतः हा प्रश्न पाहते. पत्नीचे स्वतःचे उत्पन्न तिच्या योग्य गरजा आणि परिस्थितीनुसार स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेसे आहे का? सुप्रीम कोर्टने रजनेश वर्सेस नेहा मध्ये स्पष्ट केले आहे की पत्नीचे उत्पन्न असणे हे मेंटेनन्ससाठी ॲब्सोल्यूट बार नाही. तिचे उत्पन्न तिच्या गरजा आणि वैवाहिक जीवनातील स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगच्या तुलनेत पुरेसे आहे का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. फक्त ती नोकरी करते एवढे सांगून मेंटेनन्स नाकारता येतो का? नाही. समजा पती 1.5 लाख रुपये कमवतो आणि पत्नी 25,000 कमवते. तर फक्त पत्नी नोकरी करते म्हणून तिला मेंटेनन्स मिळणारच नाही, असा ऑटोमॅटिक रूल नाही. कोर्ट दोघांचे इन्कम, एक्सपेन्सेस, फायनान्शियल लायबिलिटीज, पत्नीच्या गरजा, पतीची आर्थिक क्षमता, वैवाहिक जीवनातील स्टँडर्ड्स ऑफ लिव्हिंग, इतर रिलेव्हंट परिस्थिती यांचा विचार करू शकते. म्हणून प्रत्येक केसचा निर्णय आणि फॅक्ट्स आणि एव्हिडन्सवर अवलंबून असतात. मग पत्नीचे उत्पन्न किती असावे? यासाठी कायद्यात अशी एक फिक्स्ड सॅलरी लिमिट नाही की पत्नी 30,000 कमावत असेल तर मेंटेनन्स मिळेल आणि 40,000 कमावत असेल तर मिळणार नाही. असा सरळ कोणताही फॉर्म्युला नाही. कोर्ट परिस्थितीनुसार पाहते की पत्नीचे ॲक्च्युअल इन्कम तिच्या आवश्यक खर्चासाठी पुरेसे आहे का. उदाहरणार्थ, पत्नी 20,000 कमवते, पती 1.5 लाख कमवतो. दोघांच्या इन्कममध्ये मोठी तफावत आहे. तर कोर्ट त्या इन्कम डिस्पॅरिटीचा विचार करू शकते. पत्नी स्वतः कमवते, पण पतीचे उत्पन्न खूप जास्त आहे. तर ही परिस्थिती महत्त्वाची आहे. मेंटेनन्सचा उद्देश फक्त पत्नीला जिवंत ठेवणे एवढाच नसून कायदेशीर चौकटीमध्ये तिच्या गरजा आणि परिस्थितीचा विचार करून योग्य आर्थिक आधार देणे हा आहे. म्हणून पत्नीचा पगार आहे म्हणून तिचा दावा सरळ रिजेक्ट होईलच असे नाही. परंतु मेंटेनन्स म्हणजे पतीच्या उत्पन्नातील ठराविक पर्सेंटेज आपोआप मिळेल असाही कोणता नियम नाही. कोर्ट परिस्थितीनुसार योग्य ती रक्कम ठरवते. पत्नीचा पगार पतीपेक्षा जास्त असेल तर आता इथे परिस्थिती उलट आहे. समजा पत्नी 1 लाख रुपये कमवते आणि पती 60,000 रुपये कमवतो. तर पत्नीचे स्वतःचे उत्पन्न आणि दोन्ही पक्षांची आर्थिक परिस्थिती कोर्ट विचारात घेऊ शकते. जर पत्नी स्वतःला पुरेशा प्रमाणात मेंटेन करू शकत असेल तर मेंटेनन्सचा दावा किंवा रक्कम त्यानुसार प्रभावित होऊ शकते. म्हणून नोकरी करते, मेंटेनन्स नक्की मिळेल आणि नोकरी करते, मेंटेनन्स कधीच मिळणार नाही. दोन्ही स्टेटमेंट्स चुकीचे आहेत. पत्नी शिक्षित आहे, पण नोकरी करत नाही. तर फक्त पत्नी शिक्षित आहे किंवा ती नोकरी करू शकते म्हणूनच तिला मेंटेनन्स नाकारला जाईल असेही नाही. कोर्ट ॲक्च्युअल इन्कम, अर्निंग कॅपॅसिटी आणि केसमधील संपूर्ण परिस्थितीचा विचार करू शकते. सुप्रीम कोर्टच्या निर्णयांमध्येही केवळ क्वालिफिकेशन किंवा अर्निंग कॅपॅसिटीवरून पत्नीचे मेंटेनन्स आपोआप नाकारता येत नाही असे तत्व दिसते. पत्नीचे उत्पन्न लपवले असेल तर? हा मुद्दा अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा आहे. जर पत्नीने आपले ॲक्च्युअल इन्कम, ॲसेट्स किंवा आर्थिक परिस्थितीबद्दल चुकीची किंवा अपूर्ण माहिती कोर्टसमोर दिली, तर त्याचा मेंटेनन्स क्लेमवर परिणाम होऊ शकतो. म्हणून मेंटेनन्स प्रोसिडिंग्समध्ये इन्कम आणि ॲसेट्स बाबत ट्रूथफुल डिस्क्लोजर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सुप्रीम कोर्टच्या रजनेश वर्सेस नेहा निर्णयाने फायनान्शियल डिस्क्लोजर संबंधी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. मेंटेनन्स ठरवताना कोर्ट काय पाहते?
तर कोर्ट परिस्थितीनुसार अनेक बाबींचा विचार करू शकते. उदाहरणार्थ, पतीचे उत्पन्न, पत्नीचे ॲक्चुअल इन्कम, दोघांचे मंथली एक्सपेन्सेस, दोघांच्या आर्थिक जबाबदाऱ्या, जर मुलं असतील तर मुलांचा खर्च असल्यास, पत्नीच्या गरजा, पतीची अर्निंग कॅपॅसिटी, वैवाहिक जीवनातील त्यांचे स्टँडर्ड्स ऑफ लिव्हिंग, उपलब्ध ॲसेट आणि लायबिलिटीज, दोन्ही पक्षांनी दिलेली फायनान्शियल इन्फॉर्मेशन. म्हणून मेंटेनन्स ठरवताना फक्त पगाराची एकच संख्या पाहिली जाते असे नाही. एक महत्त्वाचा लीगल पॉइंट, मेंटेनन्स कोणत्या कायद्याखाली मागितले आहे यावरही ॲप्लिकेबल लीगल प्रोव्हिजन्स आणि कंडिशन्स अवलंबून असतात. उदाहरणार्थ, हिंदू मॅरेज ॲक्ट, डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट किंवा मेंटेनन्स संबंधी इतर लागू कायदेशीर तरतुदींच्या परिस्थितीनुसार प्रश्न वेगळा असू शकतो. म्हणून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या केसमध्ये मिळालेली मेंटेनन्सची रक्कम पाहून माझ्या केसमध्येही एवढीच मिळेल असे समजू नका. एकदम सोप्या भाषेत उत्तर, तर जर कोणी तुम्हाला विचारले, माझी पत्नी नोकरी करते, तिला मेंटेनन्स मिळू शकते का? तर उत्तर द्या, हो मिळू शकते. पण फक्त नोकरी करते म्हणून आपोआप मिळेल किंवा नोकरी करते म्हणून अजिबात मिळणारच नाही. दोन्हीही योग्य नाही. पत्नीचे ॲक्चुअल इन्कम, तिच्या गरजा, पतीचे उत्पन्न, दोघांची आर्थिक परिस्थिती आणि संपूर्ण फॅक्ट्स पाहून कोर्ट निर्णय घेते. म्हणून पती असो किंवा पत्नी, मेंटेनन्सच्या केसमध्ये फक्त एकच गोष्ट पाहून निष्कर्ष काढू नका की ती नोकरी करते, तो चांगलं कमवतो, ती शिक्षित आहे, माझ्यावर खूप खर्च आहेत. या एका एका गोष्टीपेक्षा संपूर्ण आर्थिक परिस्थिती आणि उपलब्ध एव्हिडन्स महत्त्वाचे असतात. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.